बघू शकता आता आपण या खड्ड्यांजवळ आलेलो आहे आणि इथं हे पक्षी वगैरे बघू शकता मस्त उडत आहे सकाळ सकाळी. मगाशी जास्त होते आता गेलेले, आता त्या तिकडे जाऊन बसलेले थोडेसे तिकडे लांब आहे तर मला थोडंसं झूम करून दाखवतो. हे बघू शकता. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे खाली गोदावरी नदीवरती, कारण की आज परत एकदा पाणी वाढतं आपल्या नदीला. आणि त्याचबरोबर आज धान्याबाई आलेला आहे कोळगावला, बघू शकता फिरण्यासाठी सहज. त्याला बी घेऊन चालू आहे आपली गोदावरी नदी दाखवायला सकाळ सकाळी मस्तपैकी. आणि त्या अगोदर आपल्याला जायचं सनीकडा, त्याचा जरा झोका बिका बांधलेला होता काल नागपंचमीशी. आता धान्याबाईला झोका खेळायचा ठरलेला आहे. चाललो आता झोका खेळायला, त्याला बी घेऊन जाऊया खाली. त्या अगोदर थोडा झोका खेळूया, त्यानंतर जाऊया खाली, बघूया किती पाणी वाढतंय काय ना. आपल्या गोदावरी नदीचा व्ह्यू पण कसा आहे धान्याबाईला बी दाखवून देऊया कसं काय वाटतं कसं काय नाही. चला लेट्स गो. तर हे बघू शकता आता धनु पाटील झोका खेळायला बी लागलेला आहे आल्या, कारण की त्यांच्या इकडे झोका बिका नाही बांधते, त्याच्यामुळं झोक्याचा आनंद घरी. हा थोडा जोरात घे ना, ऐक भिडलेला आहे वायर पाय पुढे येशील खाली घेऊन. हे बघू शकतो पुढे नेमकी वायर आहे, त्याच्यामुळे थोडासा हळूहळू चालू आहे झोका. बघू शकता गेला तर वायर तिकडं लाडू आहे पण चहा चाललेला आवरून. बघू शकता हा खतरनाक असा झोका खेळताना आमचा धनु पाटील. हे बघू शकता हे दिवशी मोकार काट्या, त्या काट्या बिट्या तोडून झोका बांधलेला आहे मस्त पैकी. हो मक्कर झोका खेळून राहिला, मक्कर माझी येऊ राहिली वाटतं त्याला. कस काय वाटू राहील धान्यवाद झोका खेळायला का रे? एकदम भारी, त्यांच्या इकडे झाडच नाही, त्याच्यामुळे तिकडे झोके बिके नाही बांधते, त्याच्यामुळे इकडे झोका खेळून घेऊन राहिलो मग या खड्डे. बघू शकता. चला आता लय झोका खेळला, त्याला थोडा झोका देतो मी जोरात, त्यानंतर सनीबाई आले का जाऊया खाली. चला फायनली मित्रांनो आता आमच्या सनीबाईचं पण आवरलेलं आहे. बघू शकता सकाळी मस्त आंघोळ बिंगोळ एकदम करून एकदम फ्रेश झालेला आहे मस्तपैकी. बघू शकता आता फक्त केस सेट करायचे राहिलेले, पाणीच लय खूप जोरात वाढते, त्याच्यामुळे आता तिकडून आल्यावर केस सेट करायचे. त्याच्या अगोदर चाललेलो आहे पण पाणी बघण्यासाठी गोदावरी नदीवरती. धन्यवाद ईश्वरिया. धन्यवाद. कसं काय वाटलं झोका खेळून? पाणी भारी वाटलं, मजा आली काय? फुल मजा. तिकडे खेळायला की नाही झोका वडगावला? नाही खेळत का बरं? झाड बिड नाही काय? झाडच नाही, हाऊस नाही, बांधतीच नाही जात, नाळीच नाही, चरटच नाही तिकडे. अरे कारण की थोडं झेमेला वाटतं, चराटांचं थोडं दुष्काळ आहे त्यामुळे तिकडे झोके नाही खेळत. हा झेमेलाच आहे. आणि जस्ट आता आपण जवळपास पोचलेलो आहे मस्त गोदावरी नदीवरती. चला आता बघूया कसं काय विवेक कसं काय. चल बघू शकता आता आपण या खड्ड्यांजवळ आलेलो आहे आणि इथं हे पक्षी वगैरे बघू शकता मस्त उडत आहे सकाळ सकाळी. मगाशी जास्त होते आता गेलेले, आता त्या तिकडे जाऊन बसलेले थोडेसे तिकडे लांब आहे तर मला थोडंसं झूम करून दाखवतो. हे बघू शकता इथं लय मोठं टोळक आहे. बघू शकता लय मोठं टोळक आहे तिथं, बगळे आणि इतर असे मोठेच बगळे सगळे. आणि पाणी काल आम्ही येलो होतो गाईकडं तर काल पाणी एकदम कमी होतं इथं. आसपा पाणी किती वाढलेलं आहे आणि हे 2-5 शूटर किती पळत आहे पुढं खेकडी बघण्यासाठी. बघू शकता मस्त व्ह्यू आपल्या गोदावरी नदीचा सकाळ सकाळचा मस्त आहे. हे जर तुम्ही पोलाला अटकेल कचरा पण बघू शकता, हा सगळा पुरामध्ये येऊन आलता पण या पोलाला अटकून बसलेला आहे इथं. तो पूर खतरनाक होता. इकडे रस्ता बिस्ता उकरून टाकलेला आहे डायरेक्ट. इकडे मोठा टेकड होता, डायरेक्ट पाण्याने एवढं उपसून टाकलेलं आहे, खंगळून गेलेलं आहे डायरेक्ट. त्याच्यामुळे थोडं झेमेलाच आहे. हा की मागच्या वेळेस पूर येलो तेव्हा इकडे 2 कुत्रे अटकेले होते. ती पहिल्यांदा इकडं आलं इडून परत वाहून चाललं, परत माग गेलं, परत असं तिरपटन मारला आणि मग आलं तर त्या काढायला थोडं झेमेलाच होतं पण आलं तर काढायला. चला आता थोडं तिकडं जवळ जाऊन बघूया कसं काय झेमेला आहे कसं काय नाही. गँगच्या पाठीमागं जाऊ मग काय. चला हे बघू शकता इथं पाण्याच्या काढायला बघायचा फेस वगैरे येतोय, लाटा थोड्या शांत झालेल्या आता. आणि यंग पाय अशा काट्या कुट्यामधून चाललेली आहे. आता इथून पुढे जे आपल्याला मोठ्या नदीकडे, ही छोटी नदी आहे आपल्याला जायचं आहे मोठ्या नदीकडे, त्याच्यामुळे गँग चाललेली आहे पुढं मोठ्या नदीकडे. थोडंसं पाणी जास्त आहे तिकडंच बघणार आहे पाणी. त्या अगोदर पुराचा घिसू पण बघू शकता. यावा खतरनाक झेमेला एकदम. तेव्हा ते 2 तर काय महासंघ चालते नाही, सारखे पुढंच पळत आहे. काय बघायचे त्यांना काय माहीत नाही. बघू शकता जस्ट आता थोड्याच वेळात आपण पोचू मोठ्या नदीवरती. ही छोटी नदी त्याच्यामुळे झेमेलाची. आणि याच्यामध्ये मासे पण खूप मोठमोठे
व्यवस्थित गँगनी मरळ वगैरे धरलेले गळाने, वावऱ्या टाकून पण धरलेला आहे चिलाप्या वगैरे बघू शकता. चला आता मोठ्या नदीवरती जाऊया, त्या गँग जवळ जाऊया, त्यांचा काही विषय चालू आहे काहीतरी, बघूया काय चालू आहे काय नाही. चला तर फायनली मित्रांनो आपण आपल्या गोदावरी नदीवरती पोहोचलेलो आहे मोठ्या, बघू शकता. तिला पानकोंबड्या वगैरे बसल्या आहे मस्तपैकी नवीन पुरामध्ये नवीन मासे खाण्यासाठी, बघू शकता. हे बा धन्यवाद त्याला पुढं पडतोय, कारण की त्यांच्याकडे नदी नाही, छोटी नदी आहे ती इतक्यात आटून जाते, त्याच्यामुळं त्यांना काय मासे विषय जातात तिकडं. कर धन्यवाद. हां तुमच्याकडे कशी नदी? हां मासे विषय धरला या नाही, तीच येते तुमच्या इकडूनची देव नदी. येवा इकडं संगम आहे, हे समोर बघू शकता. तिथं कोण धन्यवाद त्यांची एकूणची नदी आहे ती देव नदी, आणि आपली मोठी गोदावरी नदी. तीच नदी अशी सरळ येऊन अशी अशी तिरपी गेलेली आहे, आणि यामध्ये बेट आहे, त्या बेटाला गोल फेरा मारलेला आहे. इकडं आमचा सनी पाटील त्याचा कवासा फोन चालू आहे, बघू शकता. चला धन्यवाद विचारू पाणी वगैरे कसं काय नाही. धन्यवाद कसं काय वाटतंय पाणी? का रे हे बघू शकता सगळं पावसाचं आणि पुराचंच पाणी आहे, कडूळ पाणी बघू शकता. कारण की इकडं वरती पाऊस भरपूर चालू आहे जोरात, त्याच्यामुळे सगळं आता हे पावसाचं पाणी सोडलेलं आहे. आता पानकोंबड्या वगैरे मध्ये नाही, कारण की पाणी वाहत आहे त्याच्यामुळे इतकंच खाली नेऊन घालतात, त्यामुळे थोडं झेमेलाच बघू शकता. आंघोळीसाठी एकदम भारी आहे आता, कारण की श्रावण पण लागलेला आहे. श्रावणमध्ये मस्तपैकी पाऊस जरा थोडासा आंघोळीसाठी भारी राहतं, पण आम्ही आता थंडीमुळे येते नाही, त्याच्यामुळे थोडं झेमेला बघू शकता. इकडं शनिवारी सुटी घनघन होईल दिसते सकाळी, त्याच्यामुळे झेमेला आहे त्याचा. हे बेट बघू शकता तुम्ही, या बेटाच्या दोन्ही साईडनं पाणी वाहतं, याच्यामध्ये डायरेक्ट शेती पण केली जाते, त्याच्यामुळे काही विषय नाही बघू शकता. ते आता पहिल्यापेक्षा लई कमी झालं आहे बेट. पहिले इथपर्यंत झाडं होते डायरेक्ट अशी इथून उकरून डायरेक्ट तिथपर्यंत गेलेले, कारण की पाण्याला गतीच तेवढी राहते, तेव्हा काही झेमेलाच आहे. याच्यामध्ये मासे पण खूप मोठमोठाले. धन्यवाद तुला दिसले की नाही काही? मासे नाही दिसले नाही ना, काल तू मासे धरेल ते पाहत होती रे वावऱ्यांना, केवढले होते काल तिकडे त्या साईडला लुट्ट्या त्यांनी वावरी टाकली होती, सगळ्या आंबळ्या धरल्या होत्या, ते मासे बघायला गेलता धन्यवाद. त्याच्यामुळे त्याला विचारलं आपण, बघू शकता. ती कोणची केवढी नदी धन्यवाद तुमची कोणची? इतकंच आठवून जाते त्यांना, आंघोळीला जाता येत नाही, काही विषय नाही. शनिवारी ना आम्ही तर कंटिन्यू राहायचो लहानपणी आंघोळीला, जावा देणारला उन्हाळ्यामध्ये सुटल्या आंघोळीला. आता एवढ्यात काही जमत नाही आंघोळीला, त्याच्यामुळे थोडं झेमेलाचे. पण बघू शकता तरी एकदा हा व्ह्यू. तर मित्रांनो हे बघू शकता, आता आपण जवळपास आपल्या या गोदावरी नदीचा भरपूर व्ह्यू बघितला आहे. मस्तपैकी धन्यवाद त्यांना बी दाखवलेला आहे. मस्तपैकी आता पाणी थोडंसं हळूहळू वाढतं आहे, जोरात नाही वाढत आहे, वरती पाऊस व्हायला त्याच्यामुळं मग थोडं हळूहळू वाटतं आहे, बघू शकता. आता धन्यवादला विचारू. धन्यवाद कसं काय वाटलं तुला कोणचा व्ह्यू गोदावरी नदीचा? भारी आहे ना मजा आली काय? मजा आली हा काही शनिवारी तिथं दगड काय चालू आहे. हा बघू शकता ही स्पिनर आहे, क्रिकेटची तयारी चालू आहे 2027 वर्ल्ड कप बघू शकता. सँडनरची बॉलिंग करतोय तो, त्याच्या बॉलिंगची प्रॅक्टिस करतोय. चला आता मित्रांनो, आता आपण व्ह्यू तर भरपूर बघितलेला आहे, आता निघालोय आपण घराकडं. चला आता त्या अगोदर आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच्या नव्या व्हिडिओमध्ये. चला.